अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सोन्याची वीट पाहिजे का असं विचारल्याच्या नंतर गोरक्षनाथ महाराजांनी मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात, अरे तुझ्यासारखा शिष्य माझ्याकडे असताना मी कशाला त्या सोन्याच्या विटेचा अभ्यास धरू रे. त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणतात, अहो महाराज, तुमच्या कृपेचे सामर्थ्य आहे की आम्ही एवढे प्रतापवंत आहोत. आणि असं म्हणून ते गुरूंच्या चरणावरती लागतात आणि गोरक्षनाथ महाराज म्हणतात, गुरुवर्य आता तुम्ही आराम करा. माझ्यावरती जिम्मेदारी सोपवली ना, माझ्यावरती विश्वास तुम्ही दाखवला ना, आता या विश्वासास कसं पात्र ठरायचं आणि कसं हे संत संमेलन पूर्णत्वास न्यायचं, यशस्वी करायचं, ते आता सगळी काय जबाबदारी ती माझ्यावरती सोडून द्या. हा एक पाठ्य आता भरपूर झाला. फक्त कृपा असू द्या. काय फक्त तुमची कृपा असू द्या, बस मला काही नकोय महाराज. तुमच्या कृपेने आम्ही प्रतापवंत हो. ही नाथांची मानसिकता आहे, नाथांचे वाक्य आहेत आपल्या गुरूंबद्दल. आणि म्हणून गोरक्षनाथ महाराज पुढे काय करतात महाराज ऐका. गोरक्षी केमेगरीची कथा सांगते, नवनाथ भक्तिसाराची कथा सांगते महाराज ऐका. आपली जी काही शाबरी मंत्र विद्या शक्ती होती, तर त्या शाबरी मंत्र शक्तीने, त्या शाबरी मंत्र सिद्धीने गोरक्षनाथ महाराजांनी काय केलं, अनिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, महिमा, वशित्व, ईशित्व, प्रतिमा, जे काही सिद्धी आहेत ना, या सगळ्या अष्टमहासिद्धींना बोलावलेले आहे महाराज. अष्टमहासिद्धींना बोलवलेले आहे. आणि गोरक्षनाथांनी बोलवावं आणि अष्टमहासिद्धींनी जाऊ नये असं कधी होत नाही महाराज. एक वेळेस तुमच्या आमच्या सारखंच आमंत्रण कोणी डावलेल, परंतु नाथांनी बोलवायचं आणि ते ऐकायचं नाही. जगामध्ये कोणाची अशी हिंमत होऊ शकत नाही महाराज. असं कधी होईल का. गोरक्षनाथांनी बोलवावं आणि सिद्धींनी जाऊ नये. अगदी तातडीने लगबगीने त्या अष्टमहासिद्धी जणी, 8ही जणी त्या गोरक्षनाथ महाराजांच्या चरणावरती हजर झाल्यात. आणि हजर झाल्याच्या नंतर महाराज त्या बोलू लागल्यात गोरक्षनाथ महाराजांना, गोरक्षनाथ महाराज आज्ञा करा, आज्ञा. काय सेवा करू तुमची, काय इच्छा आहे आपली महाराज, आज्ञा सांगा. एखाद्याने जर आम्हाला जर बोलवलं ना, तर आम्ही आधी विचारतो, का रे बाबा कशाला बोलवलं, काय काम होत तुझं, कशाला आणि का विचारायचंच नाही. नाथांनी बोलवलं, आज्ञा असू द्यावी, एवढंच काय ते बोलायचं. नाथ ते त्यांच्या पुढे प्रश्न करायचे नसतात, ते सांगतील तेवढं ऐकायचं असतं. हे नाथांचं सामर्थ्य. कशामुळे सामर्थ्य, सगळ्या देवांना काबूत केले नाथांनी. कशामुळे केलं, आधी स्वतःला जिंकलं. 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. गुरूंच्या अनुग्रहाने, गुरूंच्या मंत्रसिद्धीने स्वतःवरती आधी ताबा मिळवला. स्वतःची इंद्रिय आधी जिंकली महाराज. जो स्वतःला जिंकू शकतो ना, तो जगाला जिंकू शकतो. जगाचं जर स्वामी व्हायचं असेल ना, तर स्वतःला बनवारे. त्या पद्धतीचं गोरक्षनाथांनी ते बनवलं. मच्छिंद्रनाथांनी ते स्वतःला बनवलं. संपूर्ण जेवढे काही नाथ असतील, नवनाथ आणि 84 सिद्धांचा जेवढा काही मेळा असेल, सगळ्यांनी स्वतःला घडवलं, स्वतःला बनवलं. जितेंद्रिय होते ते. आणि त्याच बळावरती, त्या सामर्थ्यावरती, आपल्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानाच्या बळावरती आणि आपल्या स्वतःच्या गुरुभक्तीच्या सामर्थ्यावरती महाराज सगळ्या जगावर राज्य केले. म्हणून नाथांच्या आज्ञा कधी उल्लंघन होत नाही महाराज. तातडीने आल्या अष्टमहासिद्धी. 8ही जणी पुढे उभा राहिल्या आणि गोरक्षनाथांना म्हणताय, आज्ञा असू द्या महाराज, आज्ञा करा, काय सेवा आम्ही तुमची करावी. तेव्हा गोरक्षनाथ त्या अष्टमहासिद्धींना आज्ञा करतायत, हे माझ्या प्रिय अष्टमहासिद्धींनो, तुम्ही माझे एकच काम करायचंय, एकच काम करायचंय. या गर्भगिरीवरती जे काही संत महात्मे येतील, कोणी येऊ द्या,
जेवढे काही संत महात्म्य या गर्भगिरीवरती येतील ना, तर त्यांच्यासाठी षड्रस अन्नाने युक्त अशा प्रकारचं 5 पक्वान्नाचं भोजन तुम्ही बनवायचे आणि सर्व जमलेल्या संत महात्म्यांना देव, यक्ष, गंधर्व, किन्नर काय असतील ते त्या सर्वांना तुम्ही तृप्त करायचं. बस एवढंच काय ते काम तुम्ही करा. माझं काय दुसरं काम नाही. फक्त भोजन बनवायचं. आचारी आपण म्हणतो ना, भोजन बनवण्याचं काम, स्वयंपाक बनवण्याचं काम. षड्रस अन्नाने युक्त अष्टमहासिद्धींकडून स्वयंपाक बनवावा. महाराज काय चव असेल त्याची. अष्टमहासिद्धी एक जर सिद्धी आली तर माणसं जमिनीवर चालतच नाहीत, हवेत चालतात. आणि अष्टमहासिद्धी ज्यांच्या दासी होऊन राहतात त्यांनी सांगावं आणि यांनी ऐकावं. असे आमचे गोरक्षनाथ महाराज आहेत, असे आमचे नवनाथ महाराज आहेत. सांगा महाराज काय सामर्थ्य, काय लिहिलंय. आणि म्हणून या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की नम्र आहेत आणि म्हणून सगळे वशीभूत होते. जो नम्र होतो तर त्याचं सर्वजण ऐकतात. नम्र झाली या भूतातयाने कोंडेली अनंता. संतांनी आमच्या सांगून ठेवलंय, जगावरती जर राज्य करायचं असेल तर थोडं नम्र व्हा रे, थोडं लवून बसून वागा ना. हत्ती होऊन लाकड फोडू नका रे. थोडी मुंगी होऊन साखर खा. मुंगीला साखर खायला भेटते, हत्तीला नाही भेटत. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. नम्र झाल्याच्या नंतर विनय ज्याला आपण म्हणतो, तर तो विनय आमच्याकडे असेल जग ऐकतं. आणि म्हणून विद्वानांचं ते भूषण आहे नम्रता. आणि म्हणून अष्टमहासिद्धींनी ऐकावं. कारण की गोरक्षनाथांकडे गर्व नव्हता, गोरक्षनाथांकडे नम्रता होती, गोरक्षनाथांकडे गुरुभक्ती होती, गोरक्षनाथांकडे स्वसामर्थ्य होतं. गोरक्षनाथांकडे काय नव्हतं महाराज. आणि म्हणून अष्टमहासिद्धी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी ते काम स्वीकारलं. तेव्हा त्या अष्टमहासिद्धी गोरक्षनाथांना काय म्हणायला लागल्यात. फार गोड शब्द आहेत अष्टमहासिद्धींचे. गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी श्रवण करतायत. गोरक्षिकेमेगरीची कथा आहे महाराज. नवनाथ भक्तिसार सांगतो ऐका. अष्टमहासिद्धी काय म्हणतायत गोरक्षनाथांना. गोरक्षनाथ महाराज अवश्य तुम्ही सांगाल ते आम्ही काम करू, तुम्ही सांगाल ते आम्ही काम करू. आणि मग त्या अष्टमहासिद्धींनी एकमेकींमध्ये चर्चा केली आणि एकमेकींच्या कल्पनेने आणि विचार विनिमयाने गोरक्षनाथांनी सुचवलं, त्या पद्धतीने सांगितलं, त्याच पद्धतीने षड्रस युक्त 5 पक्वान्नाचं भोजन त्यांनी सिद्ध केलं, बनवलं, तयार केलं. आणि सर्व जमलेल्या संत महात्म्यांना देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, किन्नर काय जेवढे आले असतील त्या गर्भगिरी पर्वतावरती त्या सर्वांना यथेच्छ भोजन दिलं महाराज. कुणी अष्टमहासिद्धींनी. त्या 8 जणींनी एकमेकी चर्चा केली. तू काय करतेस. हा तो चपात्याला बाई भाजीला फोडणी देते. तू मसाला वाटून काढ. तू काय करतेस. काय नाही मी कोथिंबीर कांदा चिरते. म्हणजे जसं एखादा स्वयंपाक करायचा असताना आपल्या घरामध्ये जागरण गोंधळ असतं, सुवासिनींना भोजन असतं, आपण ते देवीच्या महिला वगैरे जेवू घालतो. त्यावेळेस जसं महिलांमध्ये चर्चा असते ना, तू हे कर बरं, हा तू भजे तळून काढ, तोपर्यंत इकडं मसाला पुरण वाटून देते. याच्या पद्धतीने असतं ना महिलांमध्ये. तशी चर्चा या 8 जणींनी केली. अधिक चांगल्या पद्धतीने आपला स्वयंपाक कसा होईल, अधिक चांगल्या पद्धतीने आम्हाला भोजन कसं बनवता येईल. आणि ह्या अष्टमहासिद्धीने एकमेकीमध्ये चर्चा केली, कल्पना केली. आपण जर असं केलं तर, आपण जर तसं केलं तर ती भाजी अशी होईल.
याची फोडणी देण्यापेक्षा जर त्याची फोडणी दिली तर असतं ना असं. स्वयंपाक करण्याला चांगलं माहित असतं, नाहीतर अशी फोडणी बसती. पाहुणे पाणी पाणी करतात महाराज. असे काही फोडण्या देण्याचे प्रकार आहेत आपल्याकडे. असो, विचार असावा. तो विचार नवनाथ भक्तिसार सांगतो, गोरक्षके वगैरे सांगते, तुमच्यात विचार पाहिजे. कुठलंही मोठं कार्य ज्या वेळेस करायचं, हेच प्रबोधन आहे, हेच प्रबोधन आहे. मला बरेच जण म्हणतात, काय ते गोरक्षके वगैरे सांगताय महाराज, काय ते आजच्या काळामध्ये भाकड कथा सांगत बसले. अरे हाच तर विचार आहे, हेच तर प्रबोधन आहे. तुला कळत नाही, तुझ्या बुद्धीचा दोष महाराज. हेच प्रबोधन आहे. या अष्टमहासिद्धीने जसा विचार केला आणि विचार करून षड्रस युक्त पाचपक्वान्नाचं भोजन बनवलं, सिद्ध केलं. असंच आमचं जीवन असावं. विचाराने कुटुंबामध्ये जगावं, विचाराने समाजात जगावं, विचाराने राष्ट्रांमध्ये प्रेम असावं, संघर्ष नाहीच. जसं षड्रस अन्न युक्त पाचपक्वान्न भोजन करायला आनंद त्या संत महात्म्यांना आला, तसं आमच्या जर जीवनामध्ये जर विचार असेल तर आमचं जीवन जगण्याला सुद्धा एक वेगळा आनंद प्राप्त होईल. हीच गोरक्षकी वगैरेची कथा सांगते महाराज. यापेक्षा अजून काय प्रबोधन असलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्या संत महात्म्यांना या अष्टमहासिद्धींनी, या 8ही जणींनी यथेच्छ पाचपक्वान्नाचं षड्रस अन्न, षड्रसयुक्त अन्न त्या ठिकाणी बनवून स्वयंपाक करून त्याचा अगदी तृप्त केलं. आणि तृप्त केल्याच्या नंतर ही भोजन व्यवस्था, स्वयंपाकाची जबाबदारी त्या अष्टमहासिद्धींनी गोरक्षनाथांच्या आज्ञेने चांगल्या पद्धतीने झेलली आपल्याला दिसते. त्यानंतर पुढे काय झालं महाराज, तुम्हाला कधी प्रश्न पडतो का नाही असा, पुढे नेमकं काय? ऐका पुढचं. त्यानंतर गोरक्षके वगैरेची कथा सांगते, नवनाथ भक्तिसाराची कथा सांगते महाराज. ऐका, अध्याय 23 चालू आहे, किती दिवसांचा. तुम्ही ऐकता, आम्ही सांगतो, आनंद आहे. त्यानंतर कार्यक्रमस्थळी त्या ठिकाणी संत संमेलन भरलंय. अनेक देवी देवता त्या ठिकाणी आलेले आहेत. संत महात्मे, योगी, जपी, तपी, संन्यासी सर्वच आलेले आहेत त्या कार्यक्रम स्थळी. म्हणजे गर्भगिरी. हा गर्भगिरी कुठे? मायंबा मढी कानिपनाथांची, त्याच्यावरती असणारा तो दक्षिणेकडचा डोंगर, त्या डोंगरचा जो काय माथा आहे त्याला म्हणायचं गर्भगिरी. आणि त्याच ते कार्यक्रम स्थळ जिथं आज मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे महाराज. सावरगाव, आष्टी तालुका, जिल्हा बीड, मायंबा ज्याला आपण म्हणतो. आणि त्या कार्यक्रमास्थळी सडा समार्जन करायचं आहे. सकाळी सकाळी सडा टाकण्याची ग्रामीण भागामध्ये पद्धत आहे. शहरी भागातली माणसं उठतातच सूर्य कासराभर वरती आल्याच्या नंतर. सडा टाकण्याचा काही एक संबंध येत नाही. गॅलरीमध्ये सडा टाकण्याची पद्धती शहरी भागात नसल्यामुळे, अंगण हा प्रकारच शहरी भागात नसल्यामुळे सडा पण त्या ठिकाणी दिसायला भेटणं दुरापास्तच. परंतु ग्रामीण भागामध्ये अंगण असतं, दाराला अंगण असतं. आणि त्या अंगणामध्ये गायीच्या शेणाचा सडा टाकावा, एक प्रथा आहे, एक परंपरा आहे. आणि ती आस्था गायत ग्रामीण भागामध्ये सांभाळली जाते आणि भविष्यात ते सांभाळले जाईल याबद्दल मला विश्वास आहे. कारण की भारत कुठे आहे असं महात्मा गांधींना विचारलं त्यावेळेस महात्मा गांधी म्हटले, खेड्याकडे चला. माझा भारत खेड्यामध्ये आहे, शहरात पाहू नका. कारण की शहरातली पाश्चिमात्यांचं पाहून बिघडायला लागली. अशी बिघडलेली लोक दाखवण्यापेक्षा खेड्याकडे गेलेलं केव्हाही चांगलं असं गांधीजींना त्या काळी वाटलं असावं. आणि म्हणून ते कदाचित म्हटले असावे, खेड्यांकडे चला, सडा समार्जन करायचे कार्यक्रम स्थळी. गोरक्षके वगैरेकडे पुन्हा वापस या आणि त्या ठिकाणी
आता स्वच्छता तर ठेवावी लागेल ना, झाडलोट तर करावी लागेल ना, सडा समारजन सर्व काही तर करावं लागेल ना, सुशोभीकरण तर करावे लागेल ना. साहजिकच स्वच्छता जर नसेल, झाडू कसं घ्यावं हे महाराष्ट्राला कळत नव्हतं. त्यासाठी गाडगे बाबांचा अवतार झाला. झाडू कसा मारावा किती अज्ञानी आहेत आपण. गाडगे बाबांनी शिकवलं या महाराष्ट्राला. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये वर्णन आहे, गाडगे बाबांच्या जीवनचरित्राचं सुद्धा. हे सगळं दत्त संप्रदायाशी संबंधित आहे. असो, त्याबद्दल जास्त उहापोह मी करत नाही. सडा समर्जन करायचं आहे, सुशोभीकरण करायचं आहे, परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. काम कोणाकडे द्यावं? गोरक्षनाथ महाराज, नवनाथ भक्तिसाराची कथा आहे महाराज, गोरक्षके वगैरे सांगते ऐका. पृथ्वी तळावरती जन्माला जर माणूस आला तर त्या नवजात शिशूच्या बाळाच्या पाचवीच्या दिवशी ब्रह्मदेवाने त्याच्या कपाळी काय लिहिलेलं आहे तर ते अक्षर वाचण्याचं काम ज्यांच्याकडे ब्रह्मदेवाने दिलं तिला म्हटलं जातं सट्याई, सटवी. आणि ती सट्याई म्हणजे फक्त माणसांसाठीचे असं नाही बरं का. सटे फक्त एकच असते असं नाही. सट्यांचे 7 प्रकार नवनाथ भक्तिसारामध्ये वर्णन केलेत मालो कवींनी. गोरक्षके वगैरेची कथा आहे, ध्यानपूर्वक ऐका. कुणी सांगितलं नसेल, दत्तगुजबाईंनी सांगते, थोडं जरा लक्षपूर्वक ऐकत जा. 7 सटव्या वर्णन केलेल्या आहेत. आपल्याला एकच माहिती सटे. काही मागे सटवी लागते एखादी. समाजात काही अशाही सटव्या असतात. असो, ती सटवी नव्हे. ब्रह्मदेवाने लिहिलेला अक्षर जी 5वीच्या दिवशी वाचते. 5वीच्या दिवशी जी पूजा करतो ना आपण, बाळंतीणबाई आणि त्या लेकराची आणि ती सटेची, तर ती संपूर्ण एक पूजा पद्धती मराठवाड्यात वेगळी, कोकण भागात वेगळी, अशी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा आहेत. पण ती सटवीची पूजा मात्र केली जाते. तर ती सटवीकडे साडा संवर्जनाचं काम गोरक्षनाथांनी दिलं. नवनाथ भक्तिसारा त्यांचे 7 अशा प्रकार वर्णन केलेले आहेत. माणसासाठी जी सटवी असते ती तर तुम्हाला माहितीच आहे. परंतु जे काही जंगली प्राणी आहेत, जंगली प्राणी म्हणजे राना वनात जंगलात जे काही राहतात, तर ते जंगली जनावर त्यांच्यासाठी रान सटवी आहे. गावामधले जे पाळीव प्राणी आहेत ना, गावामध्ये वाघ, सिंह आपण पाळतो ना, तुम्ही जागेत ना सर्व. अहो, गावामध्ये बैल असतो, घोडा असतो, गाय असते, शेळ्या असतात, मेंढ्या असतात, कोंबड्या हे पाळता ना तुम्ही. आहेत ना आपल्याकडे काही असे पाळीव प्राणी पाळणारे, पाळीव प्राण्यांचे मालक. तर ते गावातील पाळीव प्राणी जे आहेत तर त्यांच्यासाठी घोड सटवी नावाची सटवी असते. घोड सटवी याचं भाग्याचं वाचन त्या ठिकाणी करते. तुम्ही म्हणाल पक्ष्यांसाठी, ते आकाशात उडतात, असे जे काही पक्षी असतात आकाशात उडणारे, तर त्या पक्ष्यांसाठी सुद्धा वासत सटवी, काय म्हणतात, वासत सटवी नावाची सटवी आहे. आता पाण्यामध्ये राहणारे काही जलचर असतात, मासे असतात, मगरी असतात, अनेक जलचर आहेत. त्यांचे नावही आपल्याला अजून माहिती नाहीत. काही दृश्य आहेत, काही अदृश्य आहेत, काही डोळे नाही दिसत नाहीत, पाण्यात असतात. पितो आपण तरी कळत नाहीत. पोटात गेल्याच्या नंतर त्रास द्यायला लागतात आणि मग ते मायक्रोस्कोप खाली पाहिल्याच्या नंतर दिसतं, अरे हा तर हा जीव आहे. असे जलचर असतात काही काही. तर त्या जलचरांसाठी सुद्धा सटवी आहे. तर तिला अंबुदा सटवी असं म्हटलं जातं महाराज. आणि अजून एक सबुदा सटवी आहे. एक अंबुदा आणि एक सबुदा. जमिनीवर सबुदा, पाण्यामध्ये अंबुदा. आणि अशा पद्धतीने
7 सटव्या ज्या आहेत तर त्या 7 सटव्या ब्रह्मदेवाने त्यांचं नियोजन केले. काय? त्यांना आपापला प्रभाग वाटून दिला. समुद्र एकीकडे देऊन टाकला, एकीकडे पृथ्वीतल देऊन टाकलं, एकीकडे वायुमंडल देऊन टाकलं आणि अशा पद्धतीने कोणाला जंगल देऊन टाकलं, कोणाला गाव देऊन टाकलं आणि सांगितलं ज्या वेळेस कोणाचा जन्म होईल त्यावेळेस 5व्या दिवशी जायचं आणि त्यांचं जे काही भाग्याचा त्याच्या कपाळी जे काही मी लिहिलेलं असेल तर ते सगळं काही तुम्ही वाचायचं. असं कोण म्हटलं? ब्रह्मदेव म्हटले. तर जे काही 7 प्रकारच्या सटव्या आहेत ना महाराज, तर 7ही सटव्यांना गोरक्षनाथाने बोलावलं आणि संत महोत्सवासाठी बोलावून घेतलं, आदरातिथ्य केलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही सेविका आहात. सडा समार्जन करणं, या ठिकाणी तुम्ही रांगोळ्या काढणं, सुशोभीकरण करणं, सडा टाकणं, स्वच्छता करणं, झाडलोट करणं, हे सगळं काम कोणी करायचं? 7 सटव्यांनी करायचं. आणि अशा 7 सटव्या कामाला लावल्या कोणी? गोरक्षनाथाने. स्वच्छता आणि सडा समार्जन हे काम गोरक्षनाथाने त्या 7 सटव्यांकडे दिलेले. आणि पुढे गोरक्षिके वगैरेची कथा सांगते महाराज का हा आनंद असतो अधिक द्विगुणित व्हायला पाहिजे, अधिक वाढला पाहिजे आनंद. येणाऱ्या अतिथींना अत्यंत आनंद वाटला पाहिजे आणि आनंदाने ते गेले पाहिजे आपापल्या स्वस्थानी. आणि या संपूर्ण महानुभावांची छान सोय व्हावी, छान सोय व्हावी. पाहुणे जर येणार असतील तर आपण विशेष अशी काळजी घेतो. एखाद्या कंपनीमध्ये जर ऑडिट असावं आणि फॉरेनचे बाहेरील देशातील माणसं ऑडिट करण्यासाठी यावेत, टॉयलेटमध्ये सुद्धा ते गुलाबाचा सेंट मारतात महाराज, नाही कळलं तुम्हाला? असो, एवढी काळजी ते पाहुण्यांची घेतात. कारण की पाहुणे जर खुश झाले तर कंपनीला किंवा कुठल्याही व्यवसायाला बिझनेस येत असतो असं आपल्याकडे म्हटलं जातं. त्यासाठी ते पाहुण्यांची फार काळजी घेतात. त्या पद्धतीने हे आजच नाही पूर्वापारपासून चालत आलेले. पाहुण्यांची जर काळजी घेतली तर ते आनंदित होऊन जर गेले तर त्यांचे आशीर्वाद लाभतात. आशीर्वाद लाभतात. पूर्वी आशीर्वाद लाभायचे, आता पॅकेज लाभतात. असो, तर गोरक्षनाथांनी जलदेवतांची आराधना केली. जलदेवता ज्या आहेत त्यांची आराधना केली आणि त्यांच्याकडे काही कार्य त्यांनी नेमून दिलं. मग ह्या जलदेवता कोणत्या? हो, तर जलदेवता काही ठिकाणी 7 सांगितल्यात, नवनाथ भक्तिसारामध्ये 9 सांगितल्यात. कुमारी, धनदा, नंदा, विमला, लक्ष्मी, विख्याता, प्रबळा, ज्ञानमंगला, समर्था, अशा प्रकारच्या 9 जे काही जलदेवता आहेत तर त्या जलदेवतांना जेवण वाढण्याचं काम द्यायचं. अष्टमासिद्धींनी बनवायचं आणि ह्या 9 ज्या जलदेवता आहेत त्यांनी वाढायचं. आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर जे काही स्वच्छता आहे तर ही कोणी करायची? सटव्यांनी करायची. आणि अशा प्रकारे सगळा कार्यक्रमाची जी काही रूपरेषा आहे तर संपूर्ण ती रूपरेषा या ठिकाणी तयार आहे. गोरक्षनाथ महाराजांचं सर्व काही नियोजन आहे. गुरुंना अजिबात काही त्रास द्यायचा नाही. गोरक्षनाथ महाराजांनी आधी सांगितलं तुम्ही आराम करा, मी माझ्या पद्धतीने पाहतो. काय असतं, ज्यावेळेस आपण मोठे होतो ना आणि आपल्यामुळे कोणी मोठा होतो त्यावेळेस त्याला मोठं करायचं असतं आणि त्याचं कौतुक पाहायचं असतं. आजकाल असं आहे ना, म्हाताऱ्यांना राहवतच नाही, उगाच काहीतरी बोलबोल करते. अरे नातू करतोय ना, करू दे ना, आनंद. जिथं चुकलं थोडस काहीतरी सपोर्ट करावा, सांगावं, मार्गदर्शन करावं, इतकं ते काम असतं. परंतु नातवंडापेक्षा म्हातारं जादा कळतं. आपल्याकडे असे मजरनाथांकडून शिकण्यासारखं आहे. आपण ज्ञानी आहेत ना. गोरक्षनाथ आता करता धरता झालाय ना, करू दे ना, त्यालाही कळालं पाहिजे. त्यालाच आता गादी सांभाळायची. एवढं सगळं काही नाथ दीक्षा आणि पुढे जे काही प्रवाही अशा पद्धतीने नाथपंथाचा प्रसार आता तरुणांच्याच हातामध्ये सर्व काही. हे मचरनाथांना माहित होतं आणि म्हणून त्यांनी ऐकलं, निवांत बसले मचरनाथ महाराज. बस गोरक्षनाथ, तो आहेस ना गोरक्षा, बस मला कसली चिंता नाही.
तर ही फार मोठी गोष्ट मच्छिंद्रनाथांच्या जीवनचरित्रामधून शिकण्यासारखी आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये गोरक्षकिमयागिरी अत्यंत महत्वाचा ग्रंथ दत्तगुजवाहिनीवरून आपण श्रवण करतायत. मला आनंद आहे. आणि म्हणून पुढील नियोजन गोरक्षनाथांनी कसं केलं, पुढे अजून नेमकं काय घडलं, त्या संत महोत्सवाचं जे काही नियोजन आहे गोरक्षनाथ महाराज कसे करतात आपल्या पाहिजे पुढील भागामध्ये पाहत राहा. दत्तगुजवाहिनी अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त.